हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल आज आपण कोणत्या प्रोजेक्टचं काम पाहणार आहोत. आणि या भागात आपण गुरुदेव दत्तचा पार्ट 4 आहे. हा भाग 4 आहे. भाग 4 मध्ये आपलं काम आलेलं आहे. या भागात आपण कानाचं काम पाहूयात. हे जे चेहऱ्याचे शेप मागील भागात आपण हे जे तीन त्यांचे जटांचं जे काम होतं ते पाहिलं आहे आणि 3 चेहऱ्यांचे शेप. तर या भागात आपण कानाचं काम पाहूयात. स्टार्ट करूयात. त्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. हा समोरचा शेप आहे चेहऱ्याचा आणि या पॉइंटला हे पॉइंट पकडून या ठिकाणी कानाचा शेप द्यायचा आहे आपल्याला. या साईडचा कान घेतलेला आहे. जसे आपण गणपतीचे जे कान आपण केले तोच प्रकार या ठिकाणीही रिपीट करायचा आहे. फक्त हळूहळू स्टेप पार्ट पुढचं काम ठरवायचं आहे. आत्ता या पॉइंटला 1 सिंगल क्रोशा मुकाखांब घेतलेला आहे. सरळ रेषेत काम करायचं आहे. पुढचा लुक सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. आता पुढचा हा लुक सरळ रेषेत काम करत जायचं आहे या पॉइंट पासून पुढे. आणि हा समोरचा शेप आहे. समोरचा शेप पाहून कानाचा जो शेप आहे तो स्टार्ट केलेला आहे काम. सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला या पॉइंट पासून पुढे पलटवायचं आहे. आणखीन एक टाका या पॉइंटला घेऊयात. पलटवलेला आहे आणि दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन सिंगल क्रोशा मुकाखांब. दोन्ही लुक सीवर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशाने आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे. पुढे पुन्हा पलटवायचं आहे. थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंटला. तिसरा राऊंड स्टार्ट झालेला आहे.
दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट, दोन्ही लुक्सीवर घेऊन सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. तीनच राऊंड या पॉइंटला ठेवायचे आहेत. हा जो कानाचा शेप आहे, पुढे याला राऊंड शेप द्यायचा आहे. या कानाला समोरचा शेप पाहतच राऊंड शेप द्यायचा आहे. पहा, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. आणि पुढे काम करताना हा समोरचा शेप आहे. या पॉइंटला सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पलटवायचा आहे. पुढे पुन्हा या पॉइंटला दोन्ही लुक्सीवर घेऊन सिंगल क्रोशा मुका खांब, दोन्ही लुक्सीवर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा वापरलेला आहे. समोरचा शेप पाहून हा शेप वळवलेला आहे. दोन्ही लुक्सीवर घ्यायचे आहेत. बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा मुका खांब, डाव्या साईडचा कान आपण या ठिकाणी घेतलेला आहे. गोल्ड राऊंड शेप आणखीन एक राऊंड द्यायचा आहे आपल्याला. पलटवायचा आहे या पॉइंटला. पलटवताना या पॉइंटला आणखीन एक लॉक मारायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला पलटवलेला आहे आणि पुन्हा राऊंड शेप मध्ये जायचं आहे. या पॉइंट पासून पुढे सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुका खांब वापरलेला आहे. दोन लुक्सीवर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे. आणि डाव्या साईडचा कान जो आहे तो घेतलेला आहे या पॉइंटला. दोन्ही लुक्सीवर घेऊन हे जे काम आहे, शेवटचा राऊंड, हा जो राऊंड आहे तो शेवटचा राऊंड आहे.
इथून मागे आपण गणपतीचे कान पाहिलेलेच आहेत, तोच प्रकार या ठिकाणीही केलेला आहे. लक्ष्मीचे कान तोच प्रकार या पॉइंटला, फक्त साईज मध्ये आणि टाक्यामध्ये फरक आहे. पाया पॉइंटला लॉक मारायचा आहे आणि कट करून उलट काढायचं आहे. आपला हा जो शेप आहे तो कंप्लीट आहे या पॉइंटला. आतल्या साईडला वळवून घ्यायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. समोरच्या चेहऱ्याच्या शेपचा कान आणि साईडचे जे दोन चेहरे आहेत त्यांचा जो कान आहे तो फक्त या पॉइंटचाच काम आपल्याला करायचं आहे. या पॉइंटच या ठिकाणी करायचं नाहीये. पहा फ्रेंड, या पॉइंटला दुसऱ्या कानाचा शेप, या साईडचा कान पॉइंट ठरवूनच काम करायचं आहे. या पॉइंट पासून सरळ रेषेत सिंगल क्रोशा टाकून घेऊयात आपण. या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत सरळ रेषेत सिंगल क्रोशा, जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच सेम काम या पॉइंटलाही करायचं आहे. त्या पॉइंट पर्यंत जाऊयात. सिंगल क्रोशा मुका खांब. पहा, या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे. सरळ रेषेत या पॉइंट पासून सिंगल क्रोशा टाकलेला आहे आणि या साईडचा जो कान आहे त्याचा शेप घेतलेला आहे या पॉइंटला आणि पुढे पलटवायचा आहे. पलटवताना चेहऱ्याचा शेप पाहूनच पलटवायचा आहे आणि दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा 3 राऊंड हे रिपीट करायचं आहे. पुढे पुन्हा गोल राऊंड शेप द्यायचा आहे. आता या पॉइंट पासून आपण आणखीन एक राऊंड आपला तयार झालेला आहे. पुढे 2 राऊंड टाकून घेऊयात या पॉइंटचे. या पॉइंटला आपला सेकंड राऊंड कंप्लीट आहे. पुढे थर्ड राऊंड, तिसरा जो राऊंड आहे तो पलटवलेला आहे आणि शेप पाहतच चेहऱ्याचा शेप ज्या पॉइंटला आहे तो शेप पाहतच पलटवलेला आहे आणि पुढे पुन्हा दोन्ही लुक्सीवर घेऊन आणखीन एक राऊंड, हा लास्ट राऊंड टाकून घेऊयात. नंतर राऊंड शेपमध्ये शेप द्यायचा आहे आपल्याला. दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पहा, या पॉइंटला तिसरा राऊंड कंप्लीट आहे आणि राऊंड शेप द्यायचा आहे. राऊंड शेपला चेहऱ्याचा शेप पाहतच पलटायचा आहे. सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पुढे आपला हा 4 राऊंड तयार झालेला आहे. या पॉइंट पासून पुढे पलटवलेला आहे आणि समोरचा चेहऱ्याचा शेप पाहून पलटवलेला आहे. सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत येऊयात हे काम करत. फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि
इथून पुढे शेवटचा राऊंड घ्यायचा आहे. या पॉईंट पासून पुढे शेवटचा राऊंड. सिंगल क्रोशा मुका खांब दोन्ही लुक्सीवर घेऊन कंप्लीट करून घ्या. आपण हे जे काम आहे ते पहा, या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. या पॉईंटला आपण जसं काम केलं आता या पॉईंटचा चेहऱ्याचा समोरचा शेप पाहून तसंच हे साईडचे जे चेहरे आहेत हे जे दोन चेहरे आहेत आणि हा जो भाग आहे या पॉईंटला जसं आपण या ठिकाणी काम केलं सेम या ठिकाणी हेच काम रिपीट करायचं आहे आणि या पॉईंटलाही हेच काम रिपीट करायचं आहे. या साईडने काम या पॉईंटला रिपीट करायचं आहे. कानाचं कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपले जे कानाचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. तिन्ही चेहऱ्याच्या शेपचे कानाचं जे काम आहे ते कंप्लीट आहे. या भागात इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.